वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हरि हरि आज या भागवतामध्ये परीक्षित राजा शरणागत भावाने आपल्या गुरुजींच्या चरणी दंडवत प्रणाम करून म्हणतायत की नरकाचे वर्णन ऐकून महाराज मला वैराग्याची निर्मिती झाली, कारण ज्या नरकात नरक यातना जिला जातात, मनुष्य आपल्या जीवनात कर्म करताना तर कधी विचार करत नाही, परंतु कर्माचं फळ भोगताना त्याला तयार राहावं लागतं। नरकात परीक्षित राजा मानव कल्याणासाठी नवे नवे, मी तर परीक्षित राजांचे चरण गंगा यमुनेने धुवून चरण तीर्थ प्राशन करेन। अहो, परीक्षित राजाने एवढा सुंदर प्रश्न विचारला, एवढा सुंदर प्रश्न विचारला की या प्रश्नाने परीक्षित राजाचेच नवे नवे जगतातील सर्व जीवांचं कल्याण होऊन जाईल। परीक्षित राजा म्हणतात की मला या नरक यातना ऐकून मला भीती वाटत आहे की माझ्यावरती नरकात जाण्याचा कधी प्रसंगच येऊ नये। मला असा उपाय सांगा की मला नरक यातना कधी भोगाव्या नाही लागणार। आपण मला प्रवृत्ती धर्मातून आणि निवृत्ती धर्माचा उपदेश करावा। शुकाचार्य म्हणतात की राजा, शास्त्रात प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त सांगितलं आहे। पापाचं विधिपूर्वक प्रायश्चित्त घेतले तर पाप नष्ट होऊ शकते, परंतु प्रायश्चित्त घेतल्यानंतर पाप कधी करू नये, अन्यथा प्रायश्चित्त घेण्यातच अर्थ काय। दुःख सहन करून आपल्या जीवनात एखादं कष्ट असेल तर ते कष्ट करून आपण जर भगवंताची भक्ती करतो, भगवंताचं चिंतन करतो, भगवंताचं नाम जप करतो, तर या नाम जपाने आपल्या जीवनातील पाप भस्म होतात। परीक्षित राजा गुरुवरांकडे जणू असं काही बघतात की गुरूंच्या मुखातून अमृत येत आहे आणि हे अमृताचा, सत्संग रूपी अमृताचा एक एक कण प्राशन करून मी धन्य होत आहे, अमर होत आहे। अमर तर शरीराने होणं एवढी मोठी गोष्ट नाही, परंतु अमर तर भक्तीनं होणं सर्वात मोठी गोष्ट आहे।
श्रोता तर असावा परीक्षित राजासारखा. परीक्षित राजा ज्यावेळेस प्रश्न विचारतात, तो हा उपाय जर केला तर त्याला कधीही पाप चिंतन होऊ शकणार नाही, त्याच्या हातून पाप घडणार नाही, तो सदा निष्पाप होईल. आणि निष्पाप होऊन तो नामचिंतनात मग्न होऊन जाईल. मग कोणता उपाय सांगतात शुकाचार्य भगवंत, की हे राजन, आपण श्रीकृष्णाला प्राण अर्पण करा. प्राण अर्पण करा, तिला पाप करण्याची इच्छाच होणार नाही आणि अहंकारही नष्ट होऊन जाईल. यामध्ये विश्लेषणात्मक प्राण अर्पण करण्याचं विधी तर दिला नाही, परंतु प्राण अर्पण करणे म्हणजे काय करणे. जो तपस्या करतो मन, इंद्रिय आणि एकाग्रतेने. ब्रह्मचार्य म्हणजे क्षम, मनाचा नियम. दम म्हणजे बाह्य इंद्रियाचं नियमन. तप, क्षम, दम, मनाची स्थिरता. दान, सत्य, शौच, यम, नियम इत्यादीने पापाची वासना नष्ट होते. परंतु हा जो विधी आहे तो लांबचा आहे. परंतु अजून शुकाचार्य भगवंत परीक्षित राजांना सुंदर उपाय सांगतात. की कोणता, की हे परीक्षित राजा, भगवंताला जर आत्मसमर्पण केलं, भगवंताची
भगवंताच्या भक्ताची सेवा केल्यानं जी शुद्धी पापीजनाची होती ती तपश्चर्याने केल्यानं होत नाही. पापी मनुष्य जसा भक्तीनं पवित्र होतो तसा शम, दम आणि तप इत्यादीने होऊ शकत नाही. म्हणून राजा, आपण प्राण अर्पण करा, भगवंताला प्राण अर्पण करा. मग प्राण भगवंताला कसं अर्पण करायचं? जो एक एक प्राण भगवंतासाठी अर्पण करतो. अहो, संसारात ना एखादा मित्र भेटला तरी म्हणतो, अरे तू चिंता करू नको, तुझ्यासाठी मी प्राण देईन. भले तो त्याच्या विश्वासासाठी म्हणत असेल, परंतु इथं शास्त्रात असा उल्लेख आला आहे की भक्तांनी जर भगवंताला प्राण अर्पण केले, भक्तांनी जर गुरुजींच्या चरणी प्राण अर्पण केले, तर तो भक्त भक्त नाही राहत. तो भक्त भक्त नाही राहत. तो एवढा दिव्य आत्मा होऊन जातो की त्या आत्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम केला तर त्याचं भाग्यही उजळून जातो. जो भक्त भगवंताला प्राण अर्पण करतो, प्राण अर्पण केल्यानं तो भक्त एवढा दिव्य होऊन जातो, त्याच्या समोर हात जोडून मनात एखादी संकल्पना केली, मनात एखादा नवस केला तरीही तो सिद्ध होऊन जातो. म्हणून राजन, आपण भगवंताला प्राण अर्पण करा. तर प्राण अर्पण करण्याचा विधी काय आहे? शुकाचार्य भगवंत म्हणतात की प्राण अर्पण करणे म्हणजे प्राणाला अर्पण करता करता शांत होऊन जाणे. प्राण अर्पण करणे म्हणजे अनुलोम विलोम, अंतरकुंभक बाह्य कुंभक. आज तर रोज लोक शरीरासाठी प्राण अर्पण करतायत, शरीरासाठी, शरीराची ह्युमिडिटी वाढवण्यासाठी प्राणायाम करतात. परंतु भक्त नेहमी भगवंताच्या प्राप्तीसाठी प्राण अर्पण करतो. राजन, रोज सकाळी जो प्राणायाम करतो तो मला प्राण अर्पण करतो. रात्रभर जे पाप झालं ते सकाळच्या प्राणायामाने नष्ट होतं. सकाळपासून मध्यान्ह संध्यापर्यंत पापकर्म झालं ते पापकर्म संध्याकाळच्या संध्येला नष्ट होऊन जातं. म्हणून सकाळी प्राणायाम, दुपारी प्राणायाम आणि रात्री प्राणायाम जो शिष्य करतो तो मला प्राण अर्पण करतो. एवढंच नव्हे राजन, की हर श्वास, प्रत्येक श्वास भगवंताच्या नावाने देऊन टाकतो, भगवंतासाठी प्राण अर्पण करतो, तो दिव्य महात्मा होऊन जातो. भगवंत म्हणतात, परीक्षित राजा जसं चातक पक्षी आकाशातल्या पावसाच्या थेंबाकडे प्राण आणून बघतो. कारण का? की चातक पक्षी नेहमी ह्या आकाशातील पावसावर आपली तहान भागवतो. त्याप्रमाणे राजन आपल्या गुरुवरच्या मुखातील अमृताकडे एकाग्रने सावध होऊन भागवत श्रवण करतात. अहो, भागवत श्रवण करणे म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. भागवत श्रवण करणे म्हणजे ज्याचा भाग्योदय झाला आहे तो भागवत श्रवण करतं. ज्याचं भाग्य उठून बसलं आहे तुमचं कल्याण करण्यासाठी तो भागवत श्रवण करतो. ज्यांनी महापुण्याचा संचय केला, जो भाग्यवान आहे आणि जो गुरूंचा प्रिय आहे, भगवंताचा प्रिय आहे, भगवंत मला म्हणतात की त्याचं भाग्योदय उजळवण्यासाठी मी त्याला भागवत ऐकवतो. म्हणून पहिल्या स्कंदात 6व्या स्कंदाच्या पहिल्या श्लोकात व्यास भगवंत भागवताचा महिमा सांगतात. अहो, श्रोता असा असावा की प्रत्येक क्षण चातकासारखा श्रावद असावा.
परीक्षित राजासारखा सावध असावा आणि वक्ताही असा असावा की निष्काम असावा, कशाचीही अपेक्षा नसावी. ज्यावेळेस ही आपली भागवत चालू झाले, एक श्रोता असाही होता की बोले, महाराज तुम्ही भागवत इतकी सुंदर ऐकवता की माझं मन तृप्त झाले बोले भागवत ऐकून, आणि मला तुम्ही भागवत ऐकवता म्हणून मला दक्षिणा देण्याची इच्छा आहे. मी म्हटलं, दक्षिण्यासाठी भागवत आम्ही नाही करत. परस्पर भावयंतु, एकमेकाच्या उद्धारासाठी भागवत तुम्ही ऐकून तुमचा उद्धार व्हावा हे माझा भाव नाही, की तुम्हाला ऐकवता ऐकवता माझाही उद्धार व्हावा हा मोठा स्वार्थ माझा आहे. म्हणून भागवत ऐकवणं फार मोठी गोष्ट नाही, ऐकवताही स्वतः स्मरण करणं, चिंतन करणं मोठी गोष्ट आहे. त्या भागवत श्रोत्यांना एवढं हृदय गदगदित झालं की त्यांनी 50,000 रुपये आपल्याला दक्षिणा दिली. परंतु महाराज म्हणलं, तुम्ही 50,000 रुपये मला दिले तर या 50,000ने मला नरक यातना भोगावे लागतील. त्यांचे 50,000 त्या दिवशीच रिटर्न पाठवून दिले. आपल्याला दक्षिणाच्या अपेक्षा नाही, आपल्याला अपेक्षा आहे की भागवत श्रवण करता करता तुम्ही सगळे श्रोते ज्यावेळेस आत्ममार्गावर स्थित व्हाल ना, आत्मसाक्षात्कारात स्थित व्हाल ना, त्या दिवशी माझं भागवत ऐकवणं, भागवतासाठी कष्ट घेणं अथवा भागवतासाठी जो पण छोटासा यत्न आहे तो माझा त्या दिवशी सफल झाला. ज्या दिवशी तुमची गुरुचरणी प्रीती वाढेल, गुरुचरणी भक्ती वाढेल, भगवंताच्या चरणी प्रेमासक्त मन आसक्त होऊन जाईल ना, त्या दिवशी माझं जीवन धन्य झालं. कारण तुमच्या पुण्याईच्या भागीदारात मी एक छोटासा भाग्य उजळवितो आहे. ज्यावेळेस अरण्यात मोठी वनवा लागते आणि अरण्यातला वनवा विझवण्यासाठी अनेक पशु पक्षी, मोठे मोठे पाणी, हत्ती आपल्या सोंडत भरून घेऊन येतो, सिंह आपल्या पद्धतीनं कार्य करतो, वानर आपल्या पद्धतीनं कार्य करतो, परंतु चिमणी ही आपल्या चोचीत पाणी घेऊन येते आणि तेवढंच पाणी आणते आणि ती अग्नी विझवण्यासाठी हे करते. वानर दादा म्हणतो, अगं चिमणी ताई, तुझ्या या चोचीतल्या पाण्यानं वनवा विझू शकणार नाही. परंतु तीच चिमणी म्हणते की वानर दादा, मी भले वनवा विझवण्यात नाही, ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस वनवा विझवण्याच्या सेवा कार्यात मी असेल, माझं नाव ते सेवा कार्यात असेल. मग आज जो धर्तीवर वनवा आहे, अशांत आहे, गुरुवर्यांना आपण सोडून मनात खंत घेऊन बसलो आहे, ती खंत बुजवण्यात, ही अग्नी बुजवण्यात या जीवताईसारखं छोटीशी माझी सेवा कार्य आहे. आणि ही सेवा कार्य मी ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस श्रोत्यांना वंदन करून त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन नम्र भावाने आपल्यासाठी हे सादर करतो. ना मला आपल्याकडून कोणत्या दक्षिणेच्या अपेक्षा आहे, ना मानसन्मानाच्या अपेक्षा आहे, कशाचीही नाही. आणि ज्या दिवशी आमच्याकडून आपणास दक्षिणाची मागणी होईल ना, त्या दिवसापासून भागवत ऐकणं बंद करावं. कारण ज्यावेळेस वक्ता मनात अपेक्षा ठेवून ऐकवतो तो स्वार्थी वक्ता होतो आणि स्वार्थी वक्त्याकडून कधी कल्याण होऊ शकत नाही. म्हणून व्यास भगवंत म्हणतात की वासनेचं मूळ अज्ञान आहे आणि या अज्ञानाच्या नाशासाठी भागवत सूक्ष्म रूपाने स्मरण करावं. जसं जसं भागवत स्मरण करतो तसं तसं सूक्ष्म अज्ञान मनातून नष्ट होऊन जातं. ज्या ज्याप्रमाणे भागवत श्रवण करतो त्या त्याप्रमाणे मनुष्य नामचिंतनामध्ये एवढा तल्लीन होऊन जातो.
तर प्राण अर्पण करता करता तो भगवंताशी प्राणमय होऊन जातो. मग व्यास भगवंतही सांगतात आणि शुकाचार्य भगवंतही सांगतात की प्राण अर्पण कसं करावं. विष्णू भक्त असेल, स्वामी भक्त असेल, त्यांनी प्रत्येक श्वासात सोहम सोहम जाप करावा. शिवभक्त असेल तर शिवोहम शिवोहम जाप करावा. प्रत्येक श्वासात गुरुमंत्राचा जप असावा. प्रत्येक श्वासात सोहमची साधना असावे. एक पाऊल टाकले तर भगवंताचं नामचिंतन करावं, कारण एक पाऊल टाकलं आणि एक नामचिंतन आलं तर एक यज्ञ केलेल्याचं फळ मिळतं. म्हणून प्रत्येक वेळेस भगवंताच्या नामचिंतनाने मनुष्य अनेक जन्माच्या पापाच्या वासनेचे ढिगारे जाळून भस्म करतो. राजन, आपण मला आणि भगवान श्रीकृष्णाला ठाकूरजीच्या चरणी आणि गुरूंच्या चरणी प्राण अर्पण करा. जेवढा आपण प्राण अर्पण कराल ना, तेवढा तुम्ही निष्पाप होऊन जाल. जेवढा प्राण अर्पण कराल तेवढा भक्तिमय होऊन जाल. म्हणून राजन, आपण प्राण अर्पण करा. प्राण अर्पण करणं म्हणजे रोज प्राणायाम करणं. प्राण अर्पण करणं म्हणजे श्वासात नाम जपाचं चिंतन करणं. दिव्य साधना आहे. या साधनेने, या साधनाच्या नामचिंतनाने मनुष्य ज्याप्रमाणे अजामिळ तरुण गेला, त्याप्रमाणे सामान्य जीव सुद्धा तरुण जातो. म्हणून व्यास भगवंतांनी या छठ्ठम स्कंदामध्ये 3 गोष्टीला फक्त महत्व दिलं. कोणती? की ध्यान साधना. ध्यान साधनेत 14 अध्यायात या प्रकरणात फक्त ध्यानाचं वर्णन केलं. 14 अध्यायात 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याचं विवरण. जोपर्यंत परमेश्वराच्या ध्यानात रत जीव होत नाही अथवा परमेश्वराच्या ध्यानात रत होत नाही, तोपर्यंत त्याचं ध्यान सिद्ध होत नाही. अर्चन म्हणजे सूक्ष्म वस्तूचं ज्ञान घेणं. अर्चन म्हणजे सूक्ष्म ज्ञान जे भागवतातलं आहे हे ग्रहण करणं. आणि तिसरं महत्व दिलं हे नाम प्रकरण, गुण संकीर्तन आणि नामचिंतन. जोपर्यंत परमेश्वराच्या, भगवंताच्या मंगलमय नावाचा जप करत नाही, तोपर्यंत त्याचा भाग्य उदय होत नाही. आणि आपला भाग्योदय उदय तर गुरु कृपेने, ईश्वर कृपेने आणि भगवंत कृपेने होऊन गेला. गुरूंनी उदाहरणकरण ठेवून दुर्गुण न बघता गुरु मंत्राची संजीवनी बुटी आपल्या झोळीत टाकली. गुरु कृपा ही शिष्याचे परम मंगल. अहो, शिष्याची कृपा आणि शिष्याचं मंगल हे फक्त गुरु कृपेने होतं. ज्यांच्या जीवनात त्यांना गुरु भेटले ना, त्यांनी एक संसाराची खंत वाटू द्यायला नाही पाहिजे. अहो, ज्यांना गुरु भेटले, ज्यांना गुरु चरण भेटले, ज्यांना तिन्ही लोकाचा राजा भेटले, त्यांच्या जीवनात एक काडी मात्रही कमतरता नाही राहिली. संसारातल्या गोष्टी मिळतील, जातील, राहतील, येतील. सुख दुःख हे मनाला होऊन जातं. प्रपंचात द्रव्य मिळेल अथवा निर्धन राहावा लागेल.
धनवान असेल तरच भक्ती करू शकतो आणि निर्धन असेल तरीही भक्ती करू शकत नाही. हे सुदामाचं उदाहरण आपल्या समोर आहे. संसाराचं चिंतन नसावं, द्रव्याचं चिंतन नसावं. ज्याच्याकडे द्रव्य अधिक आहे तोही भाग्यशाली आहे, कारण द्रव्य साधू संतांच्या सेवेत लागतो. निर्धन आहे तोही भाग्यशाली आहे, कारण निर्धन असल्यामुळे धनाचं चिंतन नाही, संसाराचं चिंतन नाही, तो भगवंताचं चिंतन करू शकतो. म्हणून धन तर कुठलं प्राप्त करा की रोज ही तर पगार तुम्हाला दिसणार नाही, पण ही पगार तुमच्या एवढी सेविंगमध्ये राहील, एवढी सेविंगमध्ये राहील की ज्यावेळेस शेवटचं संकट येईल ना, त्यावेळेस हे डिपॉझिट तुमच्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून हर दम हर पल हर क्षण भगवान का नाम, भगवंताचं नाव चिंतन व्हायला पाहिजे. जप करता करता मला एक काल गुरुबंधूंनी प्रश्न विचारला की जप कसा करावा. अहो, जप असा करावा की जप करता करता जपच न राहावा. जप असा करावा की जप करता करता दोन भुवयाच्या मध्यंतरी गुरुमंत्र दिसावा. जप असा करावा की देह आहे का नाही हे न आठवावे. जप असा करावा की बाहेर कितीही कोलाहल असेल तर अंतरातून एकांत असावा. जप असा असावा की जप करता करता अर्जुनाप्रमाणे रोम रोमातून कृष्ण 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 नाम बाहेर यावं. जप असा असावा की जप करता करता स्वतः शांतपणे ऐकत बसावं आणि नाम जप चालावं. जप जन्मा जन्मांतराचे पातक नष्ट होऊन जातो. जप म्हणजे भगवंतानी शिष्यामध्ये जोडणारा एक मोठा सेतू आहे. अहो, जप असा असावा की भगवंताला यावं आणि दार ठोठावायला लागावं. श्रद्धा वलपते ज्ञानम, जप करता करता हृदय द्रवित होऊन जावं. जपाचं अमृत पिता पिता आनंदाची अनुभूती यावी. जप करता करता भक्त आणि भगवंत कधी वेगळा न राहावा. जप करता करता जीव आणि शिव कधी वेगळा न राहावा. म्हणून व्यास भगवंत म्हणतात की हे वत्स, जेवढा जप महत्वपूर्ण आहे, श्वासाने एक वेळेस श्वास नसेल तर तो मनुष्य जगू शकेल, अन्न नसेल तर जगू शकेल, हवा नसेल तरीही काही काळ जगू शकेल, पण जपा विना जो जापक राहतो ना, तो एक एक क्षण आपण व्यर्थ घालवतो. म्हणून प्रत्येक क्षण ना नातेवाईकाचं चिंतन ना संसाराचं चिंतन, प्रत्येक क्षण भगवंताचं चिंतन असावं आणि हाती संसाराचं कर्म असावं. म्हणतो, अहो आम्हाला जप करण्यासाठी टाइमच भेटत नाही. अहो, जप करण्यासाठी टाइम लागत नाही. भले तुम्ही संसाराचं कष्ट करा, कष्ट तर तुम्ही हाताने करता, मनाने काही करण्याची आवश्यकता नाही. अहो, मला मनाने जॉब करावा लागतो, मनाने विचार करावा लागतो. अहो, विचाराने करा, परंतु श्वासात तर भगवंताचं तुम्ही नाम घेऊ शकता ना. सरकार तुम्हाला अथवा कंपनी तुम्हाला जॉब हाताने कष्ट करण्याचे आणि बुद्धीने कष्ट करण्याची पगार देते, हृदयाची आणि मनाची देत नाही. म्हणून हे हृदय, मन आणि श्वास हे भगवंतानी त्यांच्यासाठी दिले आहे की त्यांची पगार वसूल करण्यासाठी. म्हणून हाताने कष्ट करा, हाताने काम आणि मुखाने नाम.
जेवढा जेवढा मनुष्य हाताने कष्ट करता करता अंतःकरणात भगवंताचं चिंतन करतो ना, तो तर फार मोठा भाग्योदय होऊन जातो. म्हणून मनुष्याने नाम चिंतन करता करता, ईश्वराचं चिंतन करता करता जो भाग्योदय उजळवतो, तो गुरूंना प्रसन्न करून घेतो. अहो, भगवंताला आणि गुरूंना प्रसन्न करून घ्यायचा असेल तर काय, की त्यांनी जी मोठ्या झोळीत आपल्या दक्षिणा दिलेला आहे ना, जी मोठी संजीवनी दिलेली आहे ना, गुरु मंत्ररूपी, या गुरु मंत्ररूपी संजीवनीचा आपण जेवढी बुटी वापर करल, जेवढी बुटी आपण खात खात राहू ना, तेवढा आपला भाग्योदय होत राहील. आणि एवढा भाग्योदय होईल, एवढा भाग्योदय होईल ना, की गुरु ही प्रसन्न राहतील आणि गुरु गदगद होऊन हृदयासी कवठाळतील. म्हणून व्यास भगवंत म्हणतात की नामचिंतन, ध्यान, अर्चन ही सगळ्यात मोठी 3 साधनं आहेत की शिष्याला परम मार्गावरती घेऊन जाणारी. म्हणून ते हे राजन, हे 3 साधना करा. शुकाचार्य म्हणतात की हे राजन, 3ही जमत नसेल, ध्यान जमत नसेल, अर्चन जमत नसेल आणि नामजप जमत नसेल, कधीही कधी कलियुगात ध्यान होऊ शकत नाही, ध्यान लागत नाही. कारण ध्यान करण्यासाठी आहार, विहार, स्थान आणि मन ह्या उपयोगी गोष्टी आहेत. परंतु जप करण्यासाठी आहार कसाही असला तरी चालेल, मन कुठेही असले तरी चालेल, ठिकाण कुठलंही असले तरी चालेल, हे करू शकता. म्हणून या 3 गोष्टीपैकी एक तरी गोष्ट राजन आपण करा. नाम जप जप करता करता असं नाम जप करा की जापकाचं जपामध्ये ध्यान लागावं. दान केल्यानं कधी भगवंताची प्राप्ती होत नसती, दानाने फळाची, लक्ष्मीची प्राप्ती होते. म्हणून गीतेत सांगितलं आहे की नाहम वैद्वर्म्ये तपासो न जानने वेदच्या. वेद, तप, दान आणि यज्ञाने माझी प्राप्त होत नसती. भगवंत म्हणतात की तुम्ही कितीही दान दिलं तरीही माझी प्राप्ती होत नाही, तुम्ही कितीही वेद ऐकवले तरीही माझी प्राप्ती होत नाही, कितीही तपस्या केली तरीही माझी प्राप्ती होत नाही. मग भगवंताची प्राप्ती कशाने होते, की भगवंताची प्राप्ती ध्यानाने मनाची शुद्धी होते. म्हणून रोज ध्यान करता करता भगवंताच्या जवळ आपण जावं. नाही का, पूज्यश्री ज्यावेळेस असं एकांतात दर्शन द्यायचे, तर आपण कसं करायचो की हळूहळू एका एका साधकाला पाठीमागं ढकलत ढकलत पुढे जायचो. पूज्यश्रींच्या हातातून ज्यावेळेस रंग अंगावर घ्यायसाठी ना एक एक साधक मागे मागे सारून आपण पुढे जायचो. तसं व्यास भगवंत म्हणतात की रोज रोज तुम्ही ध्यानाने भगवंतापाशी पोहोचा. रोज रोज तुम्ही भगवंतापाशी पोहोचा, की जसं जसं भगवंतापाशी आपण पोहोचत ना, तसं तसं आपली भक्ती दिव्य होत जाईल. म्हणून मनुष्याने प्रथम आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करायला पाहिजे. जोपर्यंत मनुष्य जीवनाचं ध्येय निश्चित करत नाही ना, तोपर्यंत ब्रह्म मार्गावर चालत नाही. एकदा एक मनुष्य पुन्हा स्टेशनवरती गेला आणि स्टेशन मास्टरला विचारलं, बोले साहेब, सोलापूरला गाडी किती वाजता आहे? साहेबांनी सांगितलं की सोलापूरला गाडी 9:53 आहे. बोले ठीक आहे. साहेब, पंढरपूरला गाडी किती वाजता आहे?
बोले 10 वाजून 10 मिनिटांनी आहे. मुंबईला गाडी किती वाजता आहे? बोले 11 वाजून 40 मिनिटांनी. अथवा दिल्लीला गाडी किती वाजता आहे साहेब? बोले रात्री 4 वाजता. बोले इंदोरला गाडी किती वाजता आहे? 12 वाजून 35 मिनिटांनी. नाशिकला गाडी किती वाजता आहे? 11 वाजून 40 मिनिटांनी. साहेब विचारतात, आपणास जायचं कुठं आहे? तेच ना साहेब, आत्ता मला ठरवायचं आहे की कुठं जायचं आहे. कारण जोपर्यंत तो मनुष्य ठरवू शकत नाही तोपर्यंत गाडी पकडू शकत नाही. म्हणून जोपर्यंत उद्देश निश्चय करत नाही, उद्देश तर काय असावा की ब्रह्मज्ञान प्राप्तीचा, उद्देश तर काय असावा की गुरु प्राप्तीचा. जोपर्यंत मनुष्य उद्देश परिपक्व करत नाही गुरु प्राप्तीचा, तोपर्यंत तो मनुष्य त्या मार्गावरती जाऊ शकत नाही. म्हणून कलियुगात तर ध्यान लवकर फलीभूत होतं. ध्यान नाही लागलं तरी नका चिंता करू, तर नामचिंतनामध्ये तल्लीन व्हा म्हणतात. भगवंताच्या नामात एवढी अटळ निष्ठा असावी की परमेश्वराचं नाम सतत सतत जप करण्याची सवय लागावी. भगवंतांनी ज्यावेळेस हनुमानजींना रामनामाची दीक्षा दिली, त्यांचं कौतुक कुठं लपून राहिलं का? हनुमानजींनी भगवंतासाठी एवढं नामचिंतन केलं की हनुमानजी ज्यावेळेस शांत बसायचे त्यावेळेस रोम रोमातून राम नाम प्रगट व्हायचं. एकदा रामसेतू बांधायला चालू होता आणि हनुमानजी प्रत्येक दगडावरती श्री आणि दुसऱ्या दगडावरती राम जोडून द्यायचे. श्री दगड टाकला आणि राम दगड टाकला की दोन्ही दगड जुळून जायचे. म्हणून राम नाम राम नाम राम नाम लिहून दगड समुद्रामध्ये टाकायला चालू होते. सेतूचं कार्य चालू होतं, सेतू बांधायला चालू होता. भगवंत इकडं बघितलं आणि बघावं म्हणले, माझ्या नावाने हा दगड तरतो, मग मी पण एक दगड टाकतो. भगवंतानी त्याच्यावर राम नाम लिहिलं आणि दगड टाकला, दगड बुडून गेला. भगवंताला आश्चर्य वाटलं, अजे माझ्या नावाने दगड तरणारा तोच बुडून गेला. भगवंतानी इकडं बघितलं, कुणी बघतंय का? बघत नाही. म्हणून दुसरा दगड घेतला, दुसरा दगड टाकला, तोही बुडून गेला. तिसरा दगड घेतला, तिसराही दगड टाकला, तोही बुडून गेला. चौथा दगड घेतला, चौथाही दगड टाकला, तोही बुडून गेला. भगवंतानी चौथा दगड टाकल्यावर मागे बघितलं तर हनुमानजी हात जोडून उभे होते. अरे हनुमान, बघ ना म्हणले, मी माझं नाव लिहून दगड टाकला तर तो बुडून गेला. हनुमानजींनी आपल्या स्वामीसाठी काय उत्तर दिलं असेल हे उत्तर ऐकून तुमचं हृदय सुद्धा गदगदित व्हाल. क्या हो प्रभू, तुम्ही तुमच्या हातून ज्याला टाकून दिले ना, तो कधी नाम जप करून तरुण जाऊ शकत नाही. तुमच्या हातून एखादा निष्ठून गेला ना, तो संपला, तो बुडला, तो संसारामध्ये बुडला. काय स्वामी निष्ठा असेल आणि काय बुद्धी असेल. स्वामी ही प्रसन्न आणि सेवक ही प्रसन्न. की तुम्ही ज्याचा त्याग केला ना, तो कधी तोडू शकत नाही. आणि भगवंतानी आपला त्याग कधी केला हे ओळखायचं लक्षण असेल ना, त्यावेळेस तुम्ही स्वतः ओळखू शकता. जो भगवंत त्या जीवाला आपला मानतो ना, त्याला जप करू वाटतं. जो भगवंत त्या जीवाला आपला मानतो ना, त्याला ध्यान करू वाटतं. रहे ना मछली जल बिन जैसे. पाण्यातून जसा मासा काढतो आणि तडपडतो, तसा तो नाम जपाला सोडून तडपडतो.
भगवंतानी ज्यावेळेस आपलं स्मरण होईल त्यावेळेस आपल्याला ध्यान करायची इच्छा होती, भगवंताला आपलं कल्याण करायची इच्छा होती, त्यावेळेस भागवत ऐकवतात आपल्याला. म्हणून नाम जपामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी शक्ती आहे ना, ह्या नाम जपा एवढी शक्ती मोठी कुठलीच नाही. मंत्र रामनामात जी शक्ती आहे ती रामातही नाही. श्रीरामाने आपल्या जीवनात काही जीवाचा उद्धार केला असेल. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र धरतीवर आले तर हनुमानजींचा उद्धार झाला, सीतामय्याचा उद्धार झाला, बिभीषणाचा उद्धार झाला, रावणाचाही उद्धार झाला आणि वानर सेनेचाही उद्धार झाला. अहो, उद्धार करून करून किती लोकांचा केला असेल? असतील 10,000, 1,00,000, 10,00,000. याच्यापेक्षा वानर सेना मोठी नव्हतीच भगवंताची. परंतु प्रभू रामचंद्र भगवंताच्या नामाने तर लाखो करोडो मिलिनियम हरबो खरबो जीवांचा उद्धार झाला. भगवंत समक्ष जेवढा उद्धार करू शकले नाहीत ना, तेवढा भगवंताच्या नामजपाने आजपर्यंत उद्धारून भक्त होऊन गेले. आजही उद्धार होतोय आणि भविष्यातही उद्धार होत राहील. एवढी भगवंतापेक्षाही भगवंताच्या नामात शक्ती आहे. कारण भगवंत, नाम आणि गुरु हे कधी वेगळे नसतात. भगवंताचं अदृश्य स्वरूप, अदृश्य अंश ज्या प्रकारे हवा आहे स्पर्श करून जाती परंतु दिसत नाही, त्याप्रमाणे नाम मुखातनं प्रगट होतं पण त्याला स्पर्श करता येत नाही. नाम हृदयात प्रगट होतं परंतु त्याला आकार नसतो. हृदयातून नाम प्रगट होतं परंतु त्याचा गंध येत नाही. हृदयातून नाम प्रगट होतं, त्याला कधी तो हाताने चुरगाळू शकत नाही अथवा शास्त्राने कापू शकत नाही. नैनम छंदती शास्त्राने नैनम दहती पावक. कारण नाम हे कधी अग्नीत जळून जात नाही. म्हणून नाम हे एक आत्म्याचं स्वरूप आहे. नाम हे एक भगवंताचं स्वरूप आहे. आणि या नामाची संजीवनी देण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश अवतार घेतात. कुणासाठी अवतार घेतात? की तुमच्यासाठी, तुमच्यासाठी, तुमच्यासाठी गुरु रूपीमध्ये येतात. गुरु रूपात येऊन तुम्हाला गुरु मंत्र देतात. हे गुरु मंत्र, एखादा म्हणला की मला गुरुमंत्र घेऊन मला एवढी धनप्राप्ती झाली, मला गुरुमंत्र घेऊन एवढा ऐश्वर्य लाभलं. ना, भगवंतानी तुमच्यासाठी ऐश्वर्यासाठी गुरुमंत्र दिला नाही, तर तुम्ही प्रिय आहात भगवंताचे. भगवंताला एवढं प्रिय झालात की तुम्हाला नाम देऊन तुम्हाला त्यांच्या बरोबर घेऊन जायचं आहे, त्यांच्या सोबत ठेवायचंय. एखादा मित्र नाही भेटला तर आपण नाही कमळत, काय हो तुम्ही आमच्याकडे येईनच, तुमच्याशिवाय आम्हाला बेचैनी होते, चैन पडत नाही, तुमच्याशिवाय करमत नाही. पण भगवंताला करमे ना म्हणून गुरु रूपात आले. भगवंताला करमे ना म्हणून गुरु रूपात आले आणि गुरु रूपात आपल्याला सोबत नेण्यासाठी मंत्र दिला आहे. म्हणून अहो, तुलसीदास सुद्धा किती मंत्राचा महिमा गातात की आजपर्यंत तुलसीदासांनी एवढं कंठ, हृदय, इंद्रिय, रक्ताचा कण एकत्रित करून नामजपाचा महिमा सांगितला. कसा की मंत्र माहिमती विषय नालके, मेटल कट्यून कुवांके भालके, भाव कुभाव अनुख अलुख, नाम जपत मंगल दश दिशा. अहो, मंत्राचा महिमा एवढा मोठा आहे की ज्या ठिकाणी मंत्र आहे त्या ठिकाणी विषय आणि वासना तुरंत लगेच नष्ट होऊन जातात. मंत्र एवढा मोठा आहे की त्याच्या भाग्यात कितीतरी कुवांक लिहिले असतील, त्याच्या भाग्यात कितीतरी वाईट ठिकाणं लिहिले असतील, तरी भाग्यातले कुवांक नष्ट होऊन जातात. आणि जो नाम जप करतो ना, मंत्र जप करतो, तो एक नाही 10 दिशाला मंगल होतं. त्याचं मंगल 10 दिशेनं.
चार मुख्य दिशा, चार उपदिशा, पृथ्वी आणि आकाश, 10 दिशायु मंगल. जप तर जनाबाईने केला. अहो, जनाबाई सारखा जप असावा. कसा जनाबाईनं जप केला की ज्यावेळेस कबीर महाराजांनी जनाबाईची ख्याती ऐकली आणि कबीर महाराज जनाबाईला भेटायला आले, आणि ज्यावेळेस भेटायला आले त्यावेळेस जनाबाई आणि जनाबाईच्या शेजारणीचं भांडण लागलं होतं. जनाबाई शेजारीन भांडत होती. अगं, माझ्या ह्या गौऱ्या आहेत. जनाबाई म्हणती, ना ना, माझ्याच आहेत गौऱ्या. कबीर महाराज म्हणतात की एवढी ख्याती संत महात्म्याची ऐकून आलो तर ही तर जनाबाई भांडते. आणि ही तक्रार घेऊन नामदेवाकडे गेले. कबीर महाराज तर बघतच राहिले. नामदेव म्हणतात की अरे जना, तुझी गौऱ्या कशा ओळखायच्या? जनाबाईने सांगितलं, अहो नामदेवा, गुरुवर्य, सोपं आहे. तुम्ही गौरी घ्या आणि कानाला लावा. ज्या गौरीतून विठ्ठल नाव येईल ना, ते माझी गौरी आहे. कबीर महाराज अवाक झाले. ज्यावेळेस नामदेव महाराजांनी गौरी घेतली आणि कानाला लावली, आणि त्यावेळेस त्या गौरीतून विठ्ठल 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 नाम ऐकू आलं. नामदेव आविर्भाव झाले. नामदेवांच्या डोळ्यातून अश्रू एक आले की जने, मी नामदेव नाही, खरा नामाचा देव तू झाली. खऱ्या नामाचा देव तू झाली. कारण नाम तू सिद्ध केलं. एवढं नाम चिंतन केलं की जड वस्तूत ही तुझ्या हातून चेतना आली. अहो पूज्यश्रीनी, आपण मृत शरीर होतो, मृत शरीर. या मृत शरीरामध्ये संजीवनी टाकली गुरुमंत्राची. ज्याप्रमाणे जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या ना, तसे आपण कधी भक्ती न करणारे हे पूज्यश्रींच्या या संजीवनीने भक्ती करू लागलो, बोलू लागलो, नाम जप करू लागलो आणि भगवंताचं चिंतन करू लागलो, ध्यान करू लागलो. ना आत्मज्ञानाची माहिती होती, परंतु या गुरुरूपी संजीवनी, जशी शेणाची गौरी सुद्धा जनाच्या महत्व आलं, तसं या देहाला गुरुजींनी मंत्र देऊन महत्व आणलं. म्हणून व्यास भगवंत म्हणतात की रोज 2 नियम पाळा. एक आहे ब्रह्मचार्य आणि दुसरा आहे अस्तिय. 5 कोटी जो जप करतो त्याला ज्ञान प्राप्ती होते. केवळ ग्रंथ वाचून तर ज्ञान प्राप्ती होत नाही, परंतु ग्रंथात जो पण ज्ञानाचा महिमा सांगितला आहे तो अवलंबून ज्ञान प्राप्ती होते. जप करता करता जपामध्ये तल्लीन होऊन जप करतो, त्यावेळेस इष्टदेवता समोर प्रगट झालते. ध्रुवबाळ ही जप करता करता एवढं चिंतन केले की जपाचे इष्टदेव नारायणांना प्रगट व्हावं लागलं. प्रल्हाद एवढं नामचिंतन करत होते की प्रल्हादाचं रक्षण अग्नीतही करावं लागलं, दरीतही करावं लागलं. प्रत्येक संकटाला भगवंत धावून आले. म्हणून नाम जपाचा एवढा मोठा आहे की तो नाम फक्त अधिकारी गुरुकडूनच घेतला तर सिद्ध होतो. व्यास भगवंत म्हणतायत, मी नाही, व्यास भगवंत. कारण असे अधिकारी गुरु आपलास प्राप्त झाले म्हणजे याच्या एवढं मोठं भाग्य काय आहे? याच्या एवढं मोठी भगवंताची कृपा कोणती अजून पाहिजे? अहो भगवंताची कृपा नाही, कृपा नाही, अहो कृपेचा सागर भगवंताने आपल्या चरणावरती ओतला आहे, डोक्यावरती ओतला आहे. आणि नामचिंतनाचं, नाम गुरु मंत्राचा अमृत कलश हातात दिला आहे. आणि नाम जपना करता हा अमृत कलश हातातून पडला तर भगवंत एवढे नाराज होतील ना, कधीही नाम देणार नाही. तुम्ही प्रिय आहात ना त्यांच्याशी. अहो एखादी वस्तू तुम्हाला आवडली तर तुमच्या मनात काय येतं? मला तर ही वस्तू आवडली, पण माझा जो सखा आहे ना, माझा मित्र आहे, त्याला अजून आवडेल, म्हणून तुम्ही त्याच्यासाठी पहिली वस्तू घेतात. तसं भगवंताला शिष्य आवडतो म्हणून भगवंत आपलं सर्वस्व
नाम म्हणजे भगवंताचा आत्मा आहे, नाम म्हणजे भगवंताचं स्वयं आहे. म्हणजे भगवंतांनी ज्याला नाम दिला आहे, कुणाच्या मुखातून? अधिकारी गुरूंच्या मुखातून. ज्यांनी भगवंताचं नाम घेतलं आहे, त्यांनी भगवंतांनी आपलं सर्वस्व ऐश्वर्य त्या शिष्याच्या हृदयात वतलं आहे. कुणाच्या रूपाने? की साकार स्वरूपात ब्रह्मा, विष्णू आणि महेशांच्या रूपात येऊन गुरूंच्या रूपाने आपलं ऐश्वर्य त्याच्या हृदयात वतलं आहे. आणि नामस्मरणा एवढी सोपी आणि सरळ साधनाच कोणती नाही. कुठेही असा भगवंताचं नाम घेऊ शकता. या नामजपाने भगवंताच्या नामाचं, भगवंताचं स्वरूप आपण एकरूप होऊन जाऊ शकतो. नामाच्या आश्रयाने पापाचाही नाश होतो आणि पाप करण्याची इच्छाच होत नाही. पहिल्या वेळेस जो शुकाचार्य भगवंताला परीक्षित राजाने प्रश्न केलता की पापच न होऊ देणे, पापाची वासना न उत्पत्ती होणे देणे, यासाठी उपाय. तो हा उपाय आहे की जो श्वासात भगवंताचं नाम जप करतो, प्राणायाम करतो, त्याच्या मनात कधी पापाची वासनाच उत्पत्ती होणार नाही. मग पापाची वासना उत्पत्ती होणार नाही ना, तो होऊन जाईल निष्पाप, तो होऊन जाईल निर्वासनिक. वासना ज्या ठिकाणी भगवंताचं वास नाही, त्या ठिकाणी वासना येते, आणि ज्या ठिकाणी भगवंत आहे ना, त्या ठिकाणी वासना येत नाही. जा है राम नाम वहा नहीं है काम. म्हणून या मायेच्या बंधनातून सुटायचं असेल तर भगवंताच्या नामात माया आली पाहिजे, भगवंताच्या नामात ममता आली पाहिजे. नाम एवढं जप करावं, एवढं जप करावं, एवढं जप करावं की काही साधकांना अशी अनुभूती पण येते की नाम जप करता करता थोडंसं विसरून गेलं तर अंतःकरणात कळत न कळत नाम उत्पत्तीत होतं. आणि जप एवढा करा, जप एवढा करा की जप आतून चालत राहावा आणि तुम्ही ऐकत राहावा. सर्वात श्रेष्ठ नाम घेण्याची युक्ती आहे. नाम चालत राहावं आणि तुम्ही ऐकत राहावं. नाम यंत्राने नाही, अंतःकरणाने. भले पहिल्यांदा यंत्राने स्मरण करावं, यंत्राने ऐकावं, परत अंतःकरणाने चालावं आणि तुम्ही ऐकावं. एवढ्या मोठी साधना कोणतीच नाही. तुझ आहे तुझपशी परी तू जागा चुकलाशी. अहो, गुरुमंत्र सोडून कोणती मोठी साधना आहे. सुंदर सेवा ची आपल्या चरणी अर्पण